आपल्या उंचीनुसार माईकची सुद्धा ॲडजस्टमेंट करावी लागते बरं का. आपली आपली उंची आपण ओळखायची आणि त्याच्याप्रमाणे सगळ्याच गोष्टीची ॲडजस्टमेंट करायची, तर सर्वापर्यंत पोहोचता येतं. आपल्याला शोध आपला घ्यायचा स्वतः. मी कोण आहे, आपणाला मी कोण आहे हे कळलं ना, जग अवघड नाही आहे. जगाचा परिचय करून घेणं अत्यंत सोपं आहे, स्वतःचा परिचय करून घेणं अतिशय अवघड आहे. आणि हे अवघड काम आपणाला करायचे की मी कोण आहे, माझ्यात क्षमता आहे का होण्याची, आहेच. तर आपणालाही शोध घ्यायचा आणि आपणाला दाखवून द्यायचं की मी कोणीतरी आहे आणि ही प्रेरणा देण्यासाठी मी आपल्यापर्यंत आलो आहे. त्याची सुरुवात आपण आपल्यापासून करायची आहे. शिक्षक, शिस्त, क्षमता आणि कर्तव्य याला आपण शिक्षक असं म्हणतो, बरोबर आहे. टीचर, टॅक्ट, एनर्जी, ॲक्टिवनेस, कॅरेक्टर, इगरनेस, रेग्युलॅरिटी याला टीचर असं म्हणलं जातं. मग विद्यार्थी म्हणजे काय, मी म्हणजे कोण, आपण म्हणजे विद्यार्थी आहात. वी म्हणजे विवेक संपन्न, ज्याच्यामध्ये विवेक आहे, ज्याच्यामध्ये तारतम्य आहे, सत्य असत्य ज्याला कळतं तो वी, विद्यार्थ्यामधला वी. जसं आपण शिक्षकाची परिभाषा केली, टीचरची परिभाषा केली, अगदी त्याप्रमाणे विद्यार्थ्याची आपली पण परिभाषा करूया की आपण कोण आहोत. वी म्हणजे विवेक संपन्न, आपण विवेकशील आहोत, सत्य असत्य कळतं, चांगलं वाईट कळतं, कळावं त्यासाठी वी आलेला आहे. दुसरा वीचा अर्थ आहे विश्वासू, 100% विश्वास असला पाहिजे आपल्यावर. आपला ज्याचा स्वतःवर विश्वास असतो त्याला घाबरण्याचं कारणच नसतं. आणि तिसरं महत्त्वाचं वी म्हणजे विधाता, स्वतःचा ईश्वर, स्वतःचं नशीब आपण घडवायचं, त्याचं नाव आहे वी. विद्यार्थी, द म्हणजे दणकट, दमदार, या म्हणजे यातना सहन करणारा, अडीअडचणीवर मात करणारा, संकट सहन करणारा, परिस्थितीला तोंड देणारा. र म्हणजे रमणारा, रणांगणावर उभा असलेला, स्पर्धा परीक्षा रणांगणच आहे, त्या रणांगणावर उभा असलेला, स्वतः रचना करणारा, स्वतःच्या जीवनाची रचना करणारा, त्यासाठी र आलेला आहे त्याच्यामध्ये. आणि थी म्हणजे ज्याला एवढं सगळं करता येतं, तो थिरावतो. थिरावणं म्हणजे स्थिर होणं, जीवनामध्ये स्थिर होता येतं, त्याचं नाव आहे विद्यार्थी. आता आपण आपल्याकडे बघायचे की खरंच माझ्यामध्ये एवढे गुण आहेत का, माझ्यामध्ये म्हणजे तुमच्यामध्ये. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. 100% प्रत्येकाकडे हे आहे आणि ते शोधायचं आहे आपल्याला, आपल्यामध्ये आहे का शोधायचं आहे. आणि ज्याला स्वतःचा शोध घेता येतो त्याला जगाचा शोध अवघड जात नाही, हे माझं प्रामाणिक मत आहे. प्रेरणा मासिकातला प्रेरणा लेख वाचल्यानंतर बरेच मुलं मुली विद्यार्थी मला फोन करतात, विचारतात. योग बघा ना, नेवाशापासून थोडं पुढे येत होतो, माळशिरसमधून एका मुलीचा फोन आला आणि ती काय म्हणते, सर आमच्या कास्टला एकच जागा निघाली, आमच्या जातीसाठी आमच्या प्रवर्गासाठी एकच जागा निघाली आहे. मग मी म्हणलं काय करू मॅडम मी, तर मी फॉर्म भरू का नको मला सांगा ना, एकच जागा निघाली आहे. तर मी म्हणलं तुला किती जागा पाहिजेत. आपल्याला कळलं, अरे तुला एकच जागा पाहिजे ना, मग किती निघाली हे कशाला बघतो, एक निघाली पुरे झाली, 100 नको की 50 नको, जी निघाली ती माझ्यासाठी आहे, संपलं. आणि जर तुला 50 जागा निघाव्यात, 100 निघाव्यात, आणि मग 50 लाख बसणार आहेत ना, 25 लाख बसणार आहेत, त्यांनी घेणार नाहीत का. म्हणजे एक जरी निघाली तर ती माझ्यासाठीच आहे, मीच मिळवणार, ही जिद्द जोपर्यंत आपल्यात येत नाही तोपर्यंत विद्यार्थी होण्याला अर्थ नाही. आणि हा अँगल आपल्याला ठरवायचा आहे. स्वामी विवेकानंदाचं उदाहरण आपण ऐकलं असेल. नरेंद्र ज्यांचं नाव होतं, 5वीला असताना त्यांना 60 प्रश्न दिली आणि वर लिहिलं सुरुवातीला सूचना, कोणतेही 50 प्रश्न सोडवा, कोणतेही 50 प्रश्न सोडवा. दिले होते 60. नरेंद्राने, स्वामी विवेकानंदाने 60 प्रश्न सोडवली आणि सूचना लिहिली, कोणतेही 50 तपासा. ही एकाग्रता आहे, प्रचंड एकाग्रता, प्रचंड आत्मविश्वास. येस, आय एम 100% राईट. आपण पाहतो 9 पैकी किती सोडायचे आहेत, और किती आहे, चान्स किती आहे.
अरे कशाला पाहिजे चान्स? एक तरी एक, दोन तर दोन, पुरे झालं ना. एक जागा निघाली, पुरे झाली. 60चं उत्तर येईल. ऑरमधलं बघणारच नाही मी. काय बघायचं त्याला? सन ह्याकडचं त्याकडेला. तुम्हाला पुस्तकं लिहायला परीक्षा घेते का? परीक्षेमध्ये पुस्तकं लिहायला लावतात तुम्हाला? अरे लिहिलेले पुस्तकं वाचायची. दुसऱ्यांनी लिहून ठेवलंय, कष्ट करून लिहून ठेवलंय, फक्त वाचायचं आहे, लिहायचं नाही तुम्हाला. एवढा ताण कशाला येतो मग? सांगितलं तणावमुक्तीच्या अनुषंगाने बोलावे. तुमचं वय आहे का ताण यायचं? माझ्यासारखं वैशाली पाटील मॅडम सारख्याला ताण आला तर ठीक आहे, समजू शकतो आम्ही. तुम्हालाही ताण येतो? अभ्यासाचा ताण आला असेल, असंच असेल ना. ज्या जिल्ह्यामध्ये आलो त्या जिल्ह्यामध्ये नेवासा आहे. खूप सुंदर ठिकाण आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी तिथे ज्ञानेश्वरी सांगितली. सच्चिदानंद बाबांनी लिहिली. शके 1212 टीका केली ज्ञानेश्वरे, तव सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. असे सुंदर रम्य स्थान तिथे आहे. त्या ज्ञानेश्वरीबद्दल बोलताना नाथ महाराज असं म्हणतात, भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. कशी वाचायची? भाव धरून वाच. भाव धरून वाच. भाव म्हणजे श्रद्धा, भाव म्हणजे भक्ती, भाव म्हणजे प्रेम, भाव म्हणजे किंमत. तुम्हाला अभ्यास करायचा आहे ना, तर भाव धरून करा, किंमत करून करा, श्रद्धा ठेवून करा, प्रेम ठेवून करा, विश्वास ठेवून करा. यश 100% मिळेल. भावच नसेल तर रात्री वाचला काय आणि सकाळी वाचला काय फरक पडतो? जशाच तसं. 5 मिनिटं झोपतो म्हणतो आपण, 5 मिनिटांना उठव. कोण उठवायला गुत्त घेतलंय तुम्हाला? अशी कशी झोप येते? झोप येतेच कशी? ठरवून टाका ना. झोपायचं नाही, 4 तासाच्या वर झोपणार नाही, ठरवून टाका. कमांड टू युअर सेल्फ. अरे दुसऱ्यावर सत्ता गाजवता येणं अतिशय सोपं आहे, स्वतःवर सत्ता गाजवता येणं अतिशय अवघड आहे. आणि ज्याला स्वतःवर सत्ता गाजवता येत नाही त्याला दुसऱ्यावर सत्ता गाजवण्याचा काय अधिकार आहे हो? आधी केले मग सांगितले. अगोदर करा आणि मग सांगा. जगात अवघड असं काहीच नाही आहे. जगात अवघड असं काहीच नाही, सगळं सोपं आहे. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी, असं जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात. तुम्ही किल्ला पाहिला असेल, सिमेंट कॉन्क्रीटची मोठी मोठी जुनी घरं पाहिली असतील, बंगले पाहिले असतील. त्या उंच बंगल्यावर किंवा कुठेतरी सिमेंट कॉन्क्रीटमध्ये किल्ल्यावर जुन्या पिंपळाचं झाड आपणाला दिसतं उगवलेलं. सिमेंट कॉन्क्रीटमध्ये त्या पिंपळाच्या झाडाचं बी किती लहान असतं, मोहरी इतकं लहान असतं, तिथं पडलेलं असतं. कावळ्याने कशांतरी खाऊन त्याच्यामध्ये संडासच्या माध्यमातून तिथं पडलेलं असतं आणि ते बी तिथं उगवतं. तुम्ही जर छिद्र पाडायचं मशीन घेऊन जरी म्हणलात ना तर एखाद्या वेळेस छिद्र पडत नाही, पण ते बी उगवतं. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, त्या खडकाच्या अंगाला भेदत जातं. ते इतकी मऊ मूळ असते, त्याच्यामध्ये शिरते, त्या किल्ल्यामध्ये, दगडामध्ये, धोंड्यामध्ये, त्या सिमेंट कॉन्क्रीटमध्ये शिरते आणि हिरवंगार झाडवर आपल्याला दिसतं. काय आहे? सातत्य आहे त्या झाडाचं. त्याचा प्रयत्न आहे तो की मला याच्यात शिरायचं आहे, मला मोठं व्हायचं आहे, मला वाढायचं आहे, मला वाढायचं आहे, वाढायचं आहे. तुम्हाला कुठं शिरायचं आहे हो? सिमेंट कॉन्क्रीटमध्ये थोडंच शिरायचं आहे. मऊसूद, एकदम मऊ कागदात शिरायचं आहे तुम्हाला, कागदात. ती भोग पाडून नाही शिरायचं, फक्त डोळ्यांनी पाहायचं आहे, त्याला मनात घ्यायचं आहे, जमा करायचं आहे आणि विचारलं की द्यायचं आहे. काही विचार घेऊन टाक, काही विचार. द्रोणागिरीच उचलायचा, तिथून फलानं औषध घेऊन या, हनुमंतरायाला सांगितलं. ते म्हणजे कुठे शोधत बसता, सगळी द्रोणागिरीच उचलली. बरोबर आहे ना? घ्या आता तुम्हाला काय पाहिजे ते, काही विचारू दे ना, हे घे, तयार आहे. द्रोणागिरीच आणली डोक्यामध्ये. अवघड काहीच नाही आहे. तुम्ही म्हणाल की आता तुम्ही घडलात म्हणून सांगताय. मी मला स्वतःलाच घडवलं आहे, तुम्हाला सुद्धा स्वतःच घडावं लागणार आहे. बरेच लोक तुमचे विद्यार्थी ग्रामीण भागातले असाल. नदीला पूर येतो, शेतातली जनावरं त्या नदीच्या पुरातून काठावर येतात. जनावराला पोहण्यासाठी कुणी प्रशिक्षण दिलेलं पाहिलं का हो? पाहिलं? कसं पोहावं, नदीच्या प्रवाहातून पोहून पलीकडे कसं जावं, हे जनावराला कधी शिकवलं आहे का? त्याचे पाय खांब्यासारखे असतात बघा, शरीर तर आपल्यापेक्षा 10-5 पट जड असतं. पाण्यात जेव्हा पडतं ते घर 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 असं पोहत काठाला जातं की नाही जात? बुडून जनावर मेले का कधी कुठे? नाही. माणसं बुडून मरतात. शरीर हलकं आहे, हाताला पंजे आहेत,
पायाला पंजे आहेत, पोहता येतं, सनसन बुद्धी आहे, त्या जनावराला बुद्धी पण नाही. खांब्यासारखे हातपाय असताना एवढं मोठं शरीर पाण्यातून वाहून पलीकडे घेऊन जातं, पोहून पलीकडे जातं. कोणी शिकवलं त्याला? त्याला एकच कळतं की मला काठावर जायचं. काठावर म्हणजे काठावर, बाकी त्यानं काही विचार करत नाही कुठला. इतका दांडगा आत्मविश्वास, इतकं पक्क ध्येय की मला काठावर जायचं, अन्यथा मी बुडून मरेन. आणि माणसाला कुणीतरी वाचवील म्हणून हात बरे काढतं, बुडून मरतं. कोणी नाही वाचवणार, कोणी तुमचा हात धरायला आला, कारण तुम्हाला त्यांना माहिती आहे तुमचा हात धरायला की तुम्ही गळ्याला पडतात, तेही जातं आणि हेही जातं. बघा तुम्ही प्रयोग, कोणी एखाद्या IAS ऑफिसरला IPSला म्हणा की सर कोणते प्रश्न पडतील UPSCला सांगाल का फोनवर? कशाला फोनवर बोलतो, समक्ष भेट म्हणेल का? नाही म्हणणार, कारण त्याला माहिती आहे गळ्याला हात घातले, कुठं जर टेपिंग झालं हेही गेलं आणि तेही गेलं. म्हणून कुणाकुणाच अपेक्षा करू नका. अपेक्षा करायची आहे ना तर स्वतःकडून करा, फक्त स्वतःकडून करा. अपेक्षा आपल्याकडनं करा. जीवन खूप सुंदर आहे, यश मिळवणं सोपं आहे, अवघड अजिबात नाही आहे. अवघड काय आहे? तुझी मानसिकता अवघड आहे. तुझ्या डोक्यामध्ये नको ते भरलंय. महाभारत डोळ्यासमोर आणा. धनुर्विद्येच्या परीक्षा घेणं चालू होतं. 5 पांडव आणि 100 कौरव असे लाईननं उभे होते. एका झाडावर एक पक्षी बांधला होता. त्या पक्षाचा डावाडोळा उडवायचा होता, बाणाने छेद करायचा होता. उभी राहिली कौरव सैन्य. गुरु द्रोणाचार्याने विचारलं, दुर्योधना काय दिसतं? ते म्हणजे गुरुदेव हिरवगार झाड दिसतं, चला बाजूला व्हा. दुःशासना काय दिसतं? निळं आभाळ दिसतं, बाजूला व्हा. असे सगळे 104 संपले, 100 अधिक 4. शेवटी अर्जुनाचा नंबर लागला. अर्जुनाला विचारला, अर्जुना काय दिसतं? पक्षाचा डावा डोळा दिसतो गुरुदेव, विजयी भवा. काय दिसत होतं अर्जुनाला? फक्त ध्येय. तुम्हाला दिसतो का नाही डावा डोळा? कुणाचा? कळलं ना? हिला त्याचा दिसतो, त्याला हिचा दिसतो. हे 2 डावे डोळे, इकडा दाबला की तिकडला उघडा होतो आणि तिकडला दाबला की इकडं उघडा होतो. बरे रे तुम्हाला एकमेकीचे डोळे दिसतात. मायबापाचे काय दिसत नाहीत? पाठीमागं फिरून बघा ना, कशा आशा लावून असे वाचून बसलेत. मायबापाचे डोळे आशा लावून असे वाचून बसलेत तुमच्याकडे बघत. बहीण भावाचे डोळे तुमच्याकडे आस लावून बसलेत की लेकरू पुढे आहे, IAS होईल, IPS होईल, डेप्टी कलेक्टर होईल, DYSP होईल, मोठा होईल, चांगला होईल. त्या डोळ्याला कोणी पाहावं? पुढचेच डोळे का दिसतात, मागचे डोळे का दिसत नाहीत? लक्षात आलं का आपल्या? की मागं फिरून बघायला शिका. की आशावादी डोळे आहेत आणि त्या डोळ्याला जर तुम्ही आंधळं करणार असेल ना, तुमच्या इतका दुष्ट आणि पापी कोणीच नाही जगात. तुम्ही स्वतःवर अन्याय नाही करत. जन्म देणाऱ्या मायबापावर, ज्या समाजाचं ऋण तुमच्यावर आहे, ज्या देशामध्ये जन्माला आलात त्याच्यावर सुद्धा तुम्ही अन्याय करताय. आणि अन्याय करण्याचा अधिकार कोणालाही नाही आहे, स्वतःवर सुद्धा नाही. हारलं की म्हणतात मी आत्महत्या करीन. आत्महत्येसारखं महापातक नाही. आत्महत्या करण्याचा तुला अधिकार नाही. तुला जन्म आम्ही दिला आहे, लहानाचं मोठं केलं आहे, जबाबदारी आमची आहे. आणि तुझ्यावर आता सांभाळण्याची जबाबदारी तुझ्यावर पण आहे. म्हणून तिकडं पण बघा, बघितलं पाहिजे फिरून. म्हणून अर्जुनाला जसं पक्षाचा डावा डोळा दिसला, तसं तुम्हाला MPSCचं ध्येय दिसलं पाहिजे की ती जागा माझ्यासाठी मी करणार आहे, फलानं व्हायचं आहे. व्हायचं आहे म्हणजे व्हायचं आहे. न व्हायला काय झालं हो? विचारून काय जगाच्या पलीकडलं काय विचारलं जाणार आहे? रात्रंदिवस एक करू शकतो ना, आम्ही साध्य करू शकतो ना. वाचून पाठांतर करायचं, डोक्यात ठेवायचे, त्याला काय ओझं लागतं का? मग डोक्यात जर ठेवायचं तर नको ते काढून टाकावं लागेल. तुम्हाला जर फडसाहेबाचं भाषण खूप चांगलं वाटलं आणि तुम्ही जर म्हणालात की तुमचा मोबाईल नंबर द्या, आम्हाला कधीतरी कॉन्टॅक्ट करता येईल, दिला नंबर आणि तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही टाकला पटपट 94 222 16 448 आणि मधून मेसेज आला युअर मेमरी इज फुल, काय करता? काय काढून टाकता? कुणाला काढून टाकता? नको त्याला. किंवा जो डोक्याला ताण आहे, कचरा आहे, खराब आहे, त्याला काढून टाकता. बरोबर आहे ना? म्हणजे मोबाईलमध्ये जर एखादा चांगला भरायचा असेल तर तुम्हाला नको ते काढून टाकावं लागतं. अगदी त्याप्रमाणे तुमचं डोकंसुद्धा मोबाईल आहे, चालतं बोलते मोबाईल आहात तुम्ही. त्याच्यामध्ये जर चांगलं भरायचं असेल ना, ते नको ते काढून टाका. तो असा, ती तशी, तिनं फलानी दिसली, हा असा दिसला, हे जे डोक्याने भरले ना गच, सगळे काढून टाका. ते
एकदम कोरक करकरीत करून टाका, मस्त चांगलं भरून टाका की भारताचे पंतप्रधान कोण, राष्ट्रपती कोण, पहिले मुख्यमंत्री कोण, फलाना काय, H2SO4 कशाला म्हणतात, A+B कंसाचा वर्ग काय. खरं ना पाठांतर खूप सुंदर आहे, मजा येते वाचते वेळेस, मजा येते जर लक्ष घातलं तर. कारण कुठं नाही अभ्यास करायचा, तुम्हाला जर सांगितलं ना नावावरून बघायचं, तेवढ्या दृष्टीनं बघायचं, सगळं लक्षात यायला सुरुवात होतं. संमेलनाला निघालात, नेवाशावरून निघालात, पारनेरवरून निघालात, पुण्याहून निघालात, बसमध्ये बसलात, बसमध्ये चढल्याबरोबर आपण बघतो कुणीकडे बसायला चान्स आहे, नाही बघायचा चान्स, वेगळ्या दृष्टीने चान्स बघायचा. आपल्या बाजूला एखादा म्हातारा किंवा म्हातारी जरी बसली असेल तरी चालतं, तिथे हे नाही काढायचं दोऱ्या लावून, असं हलायचं नाही गाणी ऐकत. फार बेकार वाटतं हो, हलू लागले डुल लागले ना फार घाण वाटतं, म्हणजे काय बुद्धिभ्रष्ट झाली काय ह्या माणसाची असं वाटतं बघणाऱ्याला. हलवायचं स्वतःला, हलायचं नाही, हलवायचं. कसं हलवायचं, जर म्हातारा जरी बाजूला बसला असता तरी विचारायचं, बाबा कोण्या गावचे आपण, तो म्हणेल फलाण्या गावचा. बाबा काय पेरलं शेतामध्ये, कापूस लावला. बाबा कोणत्या जातीचा लावला, फलाण्या जातीचा. बाबा कोणता रोग पडला, लाल्या रोग पडला. कोणतं औषध मारतात बाबा त्याच्यावर. अरे किती प्रश्न झाले हो, प्रॅक्टिकली पाठांतर झाले का नाही झाले, कुणी शिकवावं तुम्हाला हे. पण झालं, 100 रुपये भरायचे नाही, 20 रुपयाचं कार्ड टाकायचं आहे, 15 रुपयाला चार्ज होतं. 15 रुपये तुझ्या कष्टाचे आहेत का, 20 रुपये तुझ्या कष्टाचे आहेत का. घरचे लेकरं उपाशी मारतो, माय बाप आणि तुला बारकी करून पाठवतो, ते कोणी बघावं. म्हणून 1 रुपयासुद्धा फालतू खर्च करायचा नाही, 1 मिनिटसुद्धा वाया जाऊ द्यायचा नाही. गेलेला कुठलाही वेळ आयुष्यात परत येत नाही, येत नाही म्हणजे येत नाही. काही पोरं म्हणतात माझं एकाच मार्कावून गेलं. मी आता पुण्यनगरी पेपरमध्ये आनंद लहरी म्हणून एक सदर चालवते, रोज असतं संपादकीय पानावर, कधी पेपर मिळाला तर वाचून बघा. पुण्यनगरीमध्ये महाराष्ट्रभर दररोज संपादकीय पानावर आनंद लहरी नावाचं सदर आहे. त्याच्यामध्ये मी हे लेख लिहिला की एकाच मार्कावून गेलं. कसं जातं एका मार्कावून, DYSP गेले एका मार्कावून, किती खोटं बोलता रे मायबापाला. डेप्टी कलेक्टर एका मार्कावून गेलं, ठीक आहे, डेप्टी कलेक्टर गेलं, DYSP गेलं, तहसीलदार व्हायचा होतास ना मग, BDO व्हायचा होतास ना मग, म्हणजे काही होत नाहीच. ते भोळी माणसं येऊन सांगतात आम्हाला साहेब आमच्या लेकराचं 2 वर्ष झालं बॅड लक चाललं आहे, एकाच मार्कावून चाललं आहे. म्हणजे ही फसवणूक आहे, आईवडिलांची फसवणूक नव्हे, स्वतःची फसवणूक आहे. जीवन अंधकारमय करतोय आपण. पुन्हा दुसऱ्याला सांगता माझं एकाच मार्कावून गेलं, दुसरा म्हणतो माझं 10च मार्कावून गेलं. अरे एका मार्कावून गेलं काय आणि 10 मार्कावून काय, गेलं गेलं, प्रश्नच नाही, संपलं. थोडक्यात गेलं तरी गेलंच. मोटरसायकलवर फिरता, आजकाल स्कूटीवर फिरताय, कारमध्ये फिरताय तुम्ही बरेच लोक. जेव्हा चौफुली येते ना, चौकोन येतो ना, तेव्हा तिथे लाईट चालू असतात, हिरवे लाल. ते तासावर चालतात का हो सिग्नल, कशावर चालतात, सेकंदावर चालतात. गुड, सेकंदावर चालतात. 4, 3, 2 सेकंदात तोपर्यंत जर गाडी पुढे काढली तर काय होईल, बाजूनं लगेच सिट्टी मारतं, ऐ उभी कर, 500 रुपये दंड. किती वेळाचा दंड आहे हो हा, 2 सेकंदाचा. कळलं ना तुम्हाला. आपले किती सेकंद जातात हो. 10 रुपयाचे पोहे खाऊ घालतो म्हणलं, 10 रुपयाचं भजे खाऊ घालतो म्हटलं की निघाला मित्रासोबत, काय भजे खायला चाललो, चहा प्यायला. अरे 10 रुपयाच्या भजेसाठी तासभर घालतोस, कळू द्या ना. कशाला जायचं चहा प्यायला, नाही त्याला वाईट वाटू नये, आणि वाटलं तर वाटलं, त्याला काय वाटायचं मला काय देणं घेणं, मला काय वाटावं हे मला कळलं पाहिजे ना. म्हणून त्याचा विचार नका करू, तिचा विचार नका करू, स्वतःचा विचार करा. मला काय वाटतं, मला काय घडायचं हे आपण ठरवा. कारण गेलेला वेळ आयुष्यात कधीच परत येत नाही. इवन गॉड कॅनॉट चेंज इन द पास्ट. होऊन गेलेल्या घटनेमध्ये ईश्वरही बदल करत नाही, करू शकत नाही. गेला गेला. म्हणून प्रत्येक सेकंदाचा टायमिंग झालं पाहिजे की इतक्या वाजता उठेन, फलाना करेन. टाईम टेबल तू ठरवून टाक तुझा स्वतःचा. दुसऱ्याला काय विचारायचं आहे, काय करून काय विचारायचं आहे. तुमच्यासमोर बसलेला मी काय फार मोठं आहे वाटतंय का तुम्हाला, अजिबात नाही. 40% मार्क आहेत 10वीला, फक्त 40%. माझ्या गावातून फक्त एकटाच पास झालो मी 10वीला. आणि दिस इज ऑन रेकॉर्ड. तुम्हाला काही लबाड सांगत नाही मी कसा घडलो हे मी सांगणारच नाही. तुम्ही ओळखा मी कसा घडलो ते, आणि तुम्हाला कसं घडायची दिशा तुम्ही ठरवून टाका. म्हशी राखत होतो 2 रुपये महिन्यानं, 1 म्हशीला 2 रुपये. 6 म्हशी होत्या. शेताहून परत आलो,
वडिलांना कळलं की पोरगं पास झालं 40% मार्क घेऊन. आल्याबरोबर म्हणे बाळा ये म्हणून पाठीवरून हात लावला. अर्धा हात शर्टावर आणि अर्धा हात पाठीवर, उघड्या अंगावर, कारण पाठीवरचा शर्ट फाटलेला होता. अंडरवेअर बनेन मला 11वीला मिळाली, तोपर्यंत अंडरवेअर बनेन मला माहिती नव्हती. पट्टापट्टी चड्डी होती जी तुम्ही आज हातपुसाला सुद्धा वापरत नाही. गरिबीच तशी होती त्या काळामध्ये. मला चांगलं आठवतं जेव्हा वडील पाठीवरून हात लावला, अर्धा पाठीला लागला, अर्धा शर्टाला लागला, कारण पाठीवरचं शर्ट फाटलेला होता. वडील काय म्हणाले, बाळा आता आपणाला 11वीला 40%पेक्षा कमी नाही घ्यायचे. कोणाला? आपणाला, म्हणजे काही बापालाच परीक्षा द्यायची होती. पण बापाची माझ्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होती की आपणाला म्हणजे काय, मी तुझ्यासोबत आहे, आपणाला कमी नाही घ्यायचे. 46% घेतले 11वीला. पुन्हा वडील म्हणाले, बाळा आपणाला आता 12वीला ह्याच्याहून कमी नाही घ्यायचे. मी तुम्हाला अभिमानानं सांगेन की माझ्याकडे आज 13 डिग्री आहेत, 7मध्ये मेरिट आहे, माहितीच्या अधिकारात PhD केली. आणि 1993च्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रामध्ये डेप्टी कलेक्टर म्हणून टॉपर आहे. आत्तापर्यंत 8,500 लेख लिहिलेत वेगवेगळ्या वृत्तपत्रातून. कीर्तनकार आहे, प्रवचनकार आहे. शेतकरी आत्महत्येच्या विरोधामध्ये धोतर, फेटा, शर्ट घालून गळ्यात विणा घेऊन कीर्तनं करत फिरतो. काय नाही करतायत जगात, सगळं करता येते. जग तुझ्यासाठीच आहे. कधी जग तुझ्यासाठी आहे? जेव्हा तू तुझ्यासाठी होशील तेव्हा. आणि या वयामध्ये तू तिच्यासाठी, ती त्याच्यासाठी झाली की गेलं सगळं. आता मला हे सांगा, पोरगा पोरीला बघतो, पोरगी पोराला बघते, हे तुमचे काम आहेत का हो? ते आमची काम आहेत. हो ना. कारण माझ्या मुलाला मुलगी बघणं बापाचं काम नाही आहे का? माझ्या पोरीला पोरगं बघणं बापाचं काम नाही आहे का? मग आमचे कामं आम्हाला करू द्या ना, तुमचे कामं तुम्ही करा ना. तुमचा अभ्यास करणं काम आहे. तुम्ही ते सोडून देता आणि आमचे कामं करत बसता. आमच्या वयात येता लगेच. झालं ना म्हातारं, गेलं ना, वाहिलं ना. मग हो नका ना म्हातारे, तुम्ही तुमच्यामध्ये राहा. आणि काय लागतं रे एखाद्याच्या मागं किंवा एखाद्याच्या मागं? काय लागते ग तू? पास हो ना, नोकरी लागू दे ना. बघ कशी लाईन लागते तुझ्या मागं. नाही ते त्याला दम कुठे तुम्हाला? आताच दमून जायचंय सगळं. नका करू. जे ध्येय आहे ते ध्येय आहे. कुठूनही शिकावं. जिद्द जर असेल तर मार्ग सापडतो. व्हेर इज अ विल देर इज अ वे. इच्छा ते मार्ग. आणि जगात अवघड काहीच नाही. केल्याने होत आहे रे, ते आधी केलेची पाहिजे. असाध्य ते साध्य करिता असा आहे असं कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यास करायचा, वाचन नव्हे, लिखाण नव्हे, अभ्यास. वाचन लिखाणाच्या पुढची पायरी अभ्यास, ज्याच्यामध्ये चिंतन हा विषय मोडतो. चिंतने नासतसे चिंता. तुम्हाला ताण याचं काय कारण आहे? चिंता करण्याचं काय कारण आहे? चिंतन करा ना. चिंता नका करू, चिंतन करा. आणि जर चिंतन केलात ना, चिंता आपोआप नाश पावते, नष्ट होऊन जाते. चिंतने नासतसे चिंता. काय वाचलो, कुठलं वाचलो, कोणत्या पानावर होतं, डावीकडं होतं का उजवीकडं होतं, या पानावर होतं का त्या पानावर होतं, कोणत्या लेखकाच्या पुस्तकात आहे, या पुस्तकात ते म्हटलंय, त्या पुस्तकामध्ये ते म्हटलंय. कळलं पाहिजे ना. 40% मार्क घेतलेला माणूस BCom झाल्यानंतर वडिलाला वाटू लागलं की ह्याने CWA केलं पाहिजे, CA झाला पाहिजे. त्या काळामध्ये गेलो हैदराबादला शिकायला. परिस्थिती अतिशय हालाकीची. एका कपडे धुणाऱ्या माणसाकडे कामाला लागलो. दिवसभर कपडे धुवायचे, संध्याकाळी कामाला जायचं, संध्याकाळच्या वेळेस कॉलेजला जायचं. का नाही करतायत? केल्यानंतर काही होऊ शकतं. 24 तास धुंद मात्र तुमच्या अभ्यासाची राहिली पाहिजे. घार फिरे आकाशी, चित्त तिचे पिलापाशी. कुठेही फिरा ना, कुठे जाऊ, मित्रात जाऊ, मैत्रिणी जाऊ, गाडीत जाऊ, घोड्यात जाऊ, सिनेमा बघायला जाऊ, बिलकुल तिथं सुद्धा MPSCचा अभ्यास करू. तो तिला कसा धरतो, हा तिला कसा धरतो, ते एकमेकाला कशी धरून नाचतात, नाही बघायचं. त्याचा डायरेक्टर कोण आहे, सेन्सॉर बोर्ड म्हणजे काय, सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष कोण आहेत, चित्रपटाला कुठला पुरस्कार दिला जातो, पहिला पुरस्कार कोणाला मिळाला, सध्याचा पुरस्कार कोणाला मिळतोय, याचा अभ्यास करायचा. तिथे गेल्यानंतर लक्ष देऊन करायचा. आनंद घेत सुद्धा अभ्यास होतो. म्हणूनच आनंद घेत, आनंद सर आनंदाने अभ्यास करायला लावतात तुम्हाला. जीवन आनंदासाठीच आहे. आणि मजा किती सुंदर आहे बघा बरं का आनंद ह्या शब्दामध्ये. पेपरला स्टेटमेंटसुद्धा आनंदच पाहिले मी. माझ्या दृष्टिकोनातून आनंद हा एकमेव शब्द असा दिसतोय की ज्याला तुलनाच नाही, त्याला स्पर्धाच नाही, ज्याला तुलनाच नाही. सुख म्हटलं की दुःख आहे, जय म्हटलं की पराजय, पास म्हटलं की नापास आहे, सत्य म्हटलं की असत्य आहे.
प्रत्येकाला जोड शब्द आहे. आनंदाला आहे का हो? नाही. सुखदुःख, आनंदाला विरोधार्थी शब्द नाही आहे. शोधून काढाल तुम्ही मराठी व्याकरण, तो भाग वेगळा. म्हणजे तुलनाच करायची नाही. त्याला काय गाडी आहे, त्याला काय घर आहे, त्याच्याकडे एवढे पुस्तकं आहेत, त्याने अभ्यासिका लावली, त्याने क्लासेस लावले, तो नगरला राहतो, तो पुण्याला राहतो, माझं काय, मी गरीब माणूस आहे. अरे तुलनाच करायची नाही. इफ यू वॉन्ट टू मेक कम्पॅरिझन देन यू शुड मेक कम्पॅरिझन टू युअर सेल्फ ओनली. फक्त स्वतःशी तुलना कर. काल इथपर्यंत होतो, आज त्याच्याहून पुढे आलो, उद्या याच्याहून पुढे जाईन, परवा त्याच्याहून पुढे जाईन. कंटिन्यू आपल्यामध्ये जेवढं वाचलं, आज 100 प्रश्न पाठ झालेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये याचा विसर नको. झोप कशी येते हो? येऊ शकत नाही. म्हणजे तुमच्या ताब्यात नाही काय तुमचं शरीर, तुमचं मन तुमच्या ताब्यात नाही का? कंट्रोल करा ना, स्वतःवर नियंत्रण ठेवा ना. आमच्या वेळेस अलाराम होते, ते घडीचे असे गोल फिरायचे, टर्र वाजायचे. बघितलं का कोणी घडी? ती सिनेमात दाखवतात किंवा जाहिरातीमध्ये दाखवतात बघा. झोप येत होती भयंकर. 1.5 पत्राची रूम होती, 6 रुपये भाडं. हैदराबादला शिकायला असताना समशानाच्या घाटावर एका. झोप येते. त्या भिंतीमध्ये फळी मारली, खिळा मारला, फळी बसवली, त्याच्यावर तो अलाराम बसवला, त्याला ती दोरी लावली बारीकशी. एका बकेटात पाणी घेतलं, त्या फळीवर ठेवलं. बकेट अर्ध फळीच्या बाहेरनं अर्ध फळीवर, आणि दोरी त्या बकेटाच्या खाली लावली. कारण झोप येत होती. घडी त्या खिळ्याला बांधून टाकली आणि त्या फळ्यावर ठेवली. पहाटे 3 वाजले की ती घडी टर्र वाजायची. मला जाग आला की मी झोपत होतो बंद करून पुन्हा परत. मग ते दोरी हळूहळू त्या घडीला गुंडाळी गेली, त्या फिरकीला, की त्या बकेटाला थोडासा टच झालं की ते वरलं भरलेलं पाण्याचं बकेट अंगावर पडायचं. सगळे कपडे भिजायचे. गंमत किती छान आहे बघा.